नमस्कार मित्रांनो, आताच्या घडीची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी बँकेच्या खातेधारकांसाठी आली आहे। देशातील या 5 पैकी कोणत्याही एका सरकारी बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुमच्यासाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आली आहे। कारण आता तुम्हाला सरकारकडून 50,000 रुपये रोख रक्कम आता दिली जाणार आहे। तर त्यामध्ये 5 सरकारी बँकांचा आता समावेश आहे। त्यामधील पहिली बँक जी आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर दुसरी महत्त्वाची बँक ती म्हणजे बँक ऑफ इंडिया, त्यानंतर तिसरी बँक जी आहे ती म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र, त्यानंतर चौथी महत्त्वाची बँक ती म्हणजे पोस्ट ऑफिस बँक आणि पाचवी बँक आहे ती म्हणजे बँक ऑफ बडोदा। या 5 पैकी कोणत्याही एका बँकेत तुमचे जर खाते असेल तर तुम्हाला रोख रक्कम 50,000 रुपये बँकेमध्ये दिली जाणार आहे। आताची सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आता या 5 बँक खातेधारकांसाठी आली आहे। त्यामुळे या 5 पैकी एका बँकेत तुमचे जर खाते असेल तर सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। मग आता तुम्हाला जर हे 50,000 रुपये पाहिजे असेल तर यासाठी कोणती प्रोसेस तुम्हाला करावी लागणार आहे, हे पैसे कधी मिळणार आहेत, कोणता अर्ज यासाठी तुम्हाला करावा लागणार आहे, यासाठी पात्रता नेमकी सरकारने काय ठेवले आहे, अगदी अर्ज करण्यापासून ते बँकेत पैसे येण्यापर्यंत सर्व A to Z माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा। यामध्ये एक ना एक पॉइंट अतिशय महत्त्वाचा असणार आहे। एखादा जरी पॉइंट तुमच्याकडून व्यवस्थित नाही पाहिला, समजून नाही घेतला तर तुम्हाला अर्ज भरताना अनेक प्रॉब्लेम येऊ शकतात। त्यामुळे सर्वांना विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, तरच तुम्हाला हा 50,000 रुपयांचा रोख रकमेचा लाभ मिळणार आहे। बघा, आता देशातील स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, पोस्ट ऑफिस बँक, बँक ऑफ बडोदा यापैकी कोणत्याही एका बँकेत तुमचे खाते यामध्ये आता असायला पाहिजे, तरच तुम्हाला हा 50,000 रुपयांचा लाभ दिला जाणार आहे। मग त्यासाठी तुम्हाला आता नेमकं काय करावं लागणार आहे, कागदपत्रे कोणती लागणार आहेत, अटी कोणते ठेवले आहेत, लक्षपूर्वक बघा। जर या 5 बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला पूर्णपणे 50,000 रुपये रोख रक्कम तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे। परंतु आता फक्त अनेक खातेदार यामधून वगळणार आहेत, फक्त हेच खातेदार आता पात्र होणार आहेत। बघा, यासाठी तुम्ही पात्र आहात का, 5 पैकी एका बँकेमध्ये तुमचे खाते असायला पाहिजे। मग आता यासाठी पात्रता सरकारने काय ठेवले आहे, अटी कोणकोणत्या लावल्या आहेत, लक्ष देऊन बघा। कारण आता या 5 बँकांमध्ये लाखो खातेदार आहेत। मग आता 50,000 रुपये कोणाकोणाला मिळणार आहेत ते या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे आम्ही सांगितलंय। मग बघा, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 90% नागरिकांचे खाते ही स्टेट बँकेत आहेत, कारण ही सगळ्यात सुरक्षित बँक मानली जाते। त्यानंतर अनेक लोकांचे पोस्टात खाते आहे, त्यानंतर बँक ऑफ इंडियामध्ये खाते आहे, त्यानंतर महाराष्ट्रात जर विचार केला तर बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांचे खाते आहे, त्यानंतर बँक ऑफ बडोदामध्ये सुद्धा अनेक लोक खाते उघडून ठेवले आहेत। मग आता सर्वात पहिला हे 50,000 रुपये तर हे कुठे येणार आहेत, तर पोस्ट ऑफिसमध्ये लोकांना हे मिळणार आहेत। त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर बँक ऑफ इंडिया आणि त्यानंतर महाराष्ट्र बँक आणि शेवटला सगळ्यात बँक ऑफ बडोदा असे ओळीने पैसे हे जमा करण्यात येणार आहेत। त्यामुळे या 5 पैकी कोणत्याही बँकेत तुमचे खाते असेल तर आता तुम्हाला सरकारकडून 50,000 रुपये रोख रक्कम दिली जाणार आहे। मग आता याचा लाभ कोणकोणत्या खातेधारकांना मिळणार आहे, कोणत्या अटी सरकारने ठेवल्या आहेत, कोणती कागदपत्रे यासाठी लागणार आहेत, अर्ज कुठे भरून द्यावा लागणार आहे, सर्व सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहे। त्यामुळे सर्वांनी अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। अर्ज व्यवस्थित तुम्हाला भरून द्यावा लागणार आहे, कागदपत्रे काळजीपूर्वक तुम्हाला द्यावे लागणार आहेत, तरच तुम्हाला हा महत्त्वाचा 50,000 रुपयांचा लाभ तुमच्या बँकेमध्ये येणार आहे। मग आता RBI बँकेने याबद्दल काय महत्त्वाची माहिती दिली बघा। बघा, आता RBI बँक म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे सर्व बँकांची बँक असते। म्हणजे देशातील जेवढ्या पण बँक आहेत, मग त्या खाजगी असो किंवा सरकारी असो, त्या सर्वांवर या बँकेची नजर असते। मग या RBI बँकेने काय माहिती दिली आहे की या 5 बँका खात्यामध्ये, या 5 बँकेच्या खात्यामध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला आता या 5 बँकातील कोणत्याही खात्यामध्ये तुम्हाला आता 50,000 रुपये दिले जाणार आहेत। मग या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर त्यांना सुरक्षा कवच म्हणून हे 50,000 रुपये देणार असल्याचं माहिती आता RBI ने सांगितलंय। या 5 बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला 50,000 रुपये हे सुरक्षा कवच म्हणून देणार असल्याचं RBI ने सांगितलंय। मग आता हे 50,000 रुपये कसे मिळवायचे, सर्वांनी लक्ष देऊन बघा। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। आता सुरक्षा कवच म्हणजे बघा, तुमची बँक आणि तुमचं खातं अगदी सुरक्षित राहावे यासाठी 50,000 रुपये तुम्हाला RBI कडून मिळणार आहेत। तुम्हाला अनुदान हे पैसे दिले जाणार आहेत।
मग आता बघूया याकरिता तुम्हाला काय करायचं आहे। आता बघा तुम्ही SBI म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेत जर तुमचे खाते असेल किंवा BOI म्हणजेच बँक ऑफ इंडिया मध्ये जर तुमचे खाते असेल किंवा पोस्टात जी सर्वात सुरक्षित मानलं जातं या तीन पैकी एका जर तुमचे खाते असेल तर सर्वात पहिला तुम्हाला पैसे हे जमा केले जाणार आहेत, कारण याच बँकामध्ये सर्वात जास्त खाते लोकांनी उघडले आहे। त्यामुळे यावर सर्वात जास्त RBIची म्हणजेच सरकारची नजर असते। मग त्यानंतर उरलेल्या दोन बँका म्हणजेच बँक ऑफ महाराष्ट्र आणि त्यानंतर लगेचच तुम्हाला बँक ऑफ बडोदामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत। मग आता या 5 बँकेत ज्या नागरिकांनी खातं खोलले असेल तर त्यांचे पैसे सुरक्षित असायला पाहिजे। त्यासाठी RBIने या सुरक्षिततेवर विचार करून तुम्हाला हे 50,000 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे। मग आता RBIने काय माहिती दिली बघा। आता सर्वात सुरक्षित 5 ज्या बँका आहेत त्यामध्ये भारतामध्ये कोणकोणत्या किती शाखा आहेत हे पण RBIने सांगितले। बघा सर्वांनी इथे काळजीपूर्वक आता व्हिडिओ बघायचा आहे। यामध्ये अर्ज कुठं भरायचा आहे, कागदपत्र कोणकोणती लागणार आहेत, सर्व तुम्हाला आता इथे समजणार आहे। त्यामुळे प्रत्येक पॉइंट समजून घ्या तरच तुम्हाला 50,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे। बघा आता या 5 बँकामध्ये तुमचे खाते असेल तर तुम्हाला 50,000 रुपये दिले जाणारच आहेत। त्याआधी या बँकांची थोडी माहिती आपण पाहूया। लक्ष देऊन बघा। पहा सरकारने आता या 5 बँका का निवडल्या आहेत त्याचे कारण म्हणजे या 5 सरकारी बँका आहेत, त्यामुळे या बँका मध्ये सर्वात जास्त लोकांनी आता खाते उघडले आहे। त्यामुळे सुरक्षा कवच म्हणून तुम्हाला हे 50,000 रुपये दिले जाणार आहेत। यामध्ये वयाची अट कोणती असणार आहे, कोणती पात्रता यामध्ये असणार आहे, कोणत्या खातेदारांना हा लाभ दिला जाणार आहे याची माहिती पण आपण जाणून घेणार आहोत। त्याआधी या 5 बँकांची थोडी आपण माहिती घेऊया। त्यामुळे बघा सर्वांनी 5 बँकाबद्दल तुम्हाला माहिती पण पाहिजे, माहिती असल्याशिवाय तुम्हाला हे पैसे येणार नाहीत। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी सांगत आहे। बघा आता सर्वांनी लक्ष देऊन बघा। आता सर्वात महत्त्वाचं काय सांगितलंय, देशातील सर्वात मोठी बँक ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। तर या बँकेत करोडो लोकांनी खाते उघडले आहे। आता बघा भारतातील सर्वात मोठी आणि सर्वात जुनी ही स्टेट बँक आहे। या बँकेद्वारे लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा आता उपलब्ध करून दिल्या जातात। 1955 पासून ही भारत सरकारची राष्ट्रीयकृत बँक आहे। स्टेट बँक ही जगातील 43 क्रमांकावर असलेली सर्वात मोठी बँक आहे। स्टेट बँक ऑफ इंडियाच्या भारतात एकूण 22,219 शाखा आहेत। स्टेट बँक ऑफ इंडिया ही जगभरात काम करते। मग आता एवढी मोठी बँक आहे तर या बँकेत ज्या लोकांनी खाते खोलले आहे तर त्यांच्या सुरक्षिततेचं काय, तर यासाठीच 50,000 रुपये सुरक्षा कवच म्हणून तुम्हाला आता दिले जाणार आहेत। मग आता त्यानंतर पोस्ट ऑफिस असेल, यामध्ये पण लाखो खातेदारांनी खाते खोलले आहे। तर ही सर्वात मोठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही बँक मानली जाते। त्यानंतर बँक ऑफ इंडिया असेल ती पण एक मोठी आणि सुरक्षित बँक मानली जाते। आपल्या राज्यातील महाराष्ट्र बँक ही पण एक मोठी आणि चांगली बँक आहे। त्यानंतर बँक ऑफ बडोदा ही पण एक खूप चांगली आणि मोठी बँक आहे। तर या 5 सरकारी बँकांना सुरक्षा देण्याचं काम आता सरकार करणार आहे। त्यामुळे या 5 सरकारी बँकेत तुमचे खाते असेल तर तुम्हाला आता 50,000 रुपये दिले जाणार आहेत। मग यासाठी कोणती प्रोसेस करायला लागणार आहे सर्वांनी लक्ष देऊन बघा। आता बघा या 5 सरकारी बँका ज्या आहेत त्या सर्व सुरक्षित आहेत। तुम्ही या 5 बँकांमध्ये खाते खोलले असेल तर म्हणजे 5 बँकांपैकी तुम्ही एखाद्या बँकेमध्ये जर खाते खोललं असेल तर तुमच्या खात्यामध्ये 50,000 रुपये दिले जाणार आहेत। या 5 बँकेला सरकारने आता इतकी सुरक्षा दिली आहे की तुमचा कधीच 1 रुपया सुद्धा आता इथून पुढे गायब होणार नाही। म्हणजे 5 बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल तर कधी सुद्धा तुम्हाला धोका होणार नाही। सोबत जर बाय चान्स या बँका जर बंद पडल्या तर भरपूर नागरिकांच्या मनामध्ये प्रश्न येत असतो, पुढे काय होणार, आपल्या पैशांचं नेमकं काय होणार। तर याविषयी सुद्धा अपडेट RBIने दिले आहे, ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा आता तुम्हाला ही 2 कामे केल्यानंतर तुमची बँक कधी चुकून जर बंद पडली तर तुमच्या खात्यामध्ये रक्कम तुम्हाला डायरेक्टली तुमच्या खात्यामधून दुसऱ्या खात्यामध्ये कसे ट्रान्सफर करता येतील याविषयी सुद्धा RBIने महत्त्वाची अपडेट दिली आहे। ते सुद्धा तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये समजावून सांगतो, लक्ष देऊन बघा। कारण तुम्हाला आता बँकेकडून 50,000 रुपये रोख रक्कम दिली जाणार आहे। मग ही रक्कम कशी घ्यायची यासाठी कोण कोण पात्र ठरणार आहे बघा। आता जी रक्कम तुम्हाला 50,000 मिळणार आहे ती फक्त याच खातेदारांना मिळणार आहे। बघा आता कोणते खातेदार आहेत। आता RBI बँकेने याबद्दल काय सांगितले बघा की RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जी गव्हर्नमेंट बँक आहे आणि बँकेचे गव्हर्नमेंट जे गव्हर्नर आहेत ते शक्तिकांत दास यांनी भरपूर प्रमाणात मोठी अपडेट दिली आहे की एखादी बँक जर बंद पडल्यास किंवा दिवाळखोरीत निघाल्यास त्याचा फटका सामान्य ठेवीदारांना बसतो। हजारो ठेवीदारांना गरजेच्या वेळी पैसे काढता येत नाहीत।
त्या सर्व गैरव्यवहारामुळे लोकांचा बँकिंग सिस्टीमवरचा विश्वास उडतो। तर ज्या लोकांनी रक्ताचे पाणी करून पैसे बचत केले आणि बँकेत ठेवले त्यांना सर्वाधिक फटका बसतो। नोकरदार आणि मध्यमवर्गीय उत्पन्न गटातील लोकांचे तर आयुष्य अडचणीत सापडते। तर बँक बुडण्याच्या प्रकरणानंतर RBI कडून कडक पावले आता उचलले आहेत। त्यामुळे सुरक्षा कवच म्हणून तुम्हाला 50,000 रुपये देण्याचा निर्णय आता RBI ने घेतला आहे। मग आता हे 50,000 मिळवण्यासाठी तुम्हाला पात्रता कोणती असणार आहे बघा, तुम्ही आता भारताचा नागरिक यासाठी असावा लागणार आहे। या 5 सरकारी बँकांपैकी कोणत्याही एका बँकेत तुमचे खाते खोलले असावे, तुमच्याकडे आधार कार्ड असायला पाहिजे, तुमच्याकडे पॅन कार्ड असायला पाहिजे आणि बँकेचे तुमच्या 5 पैकी एका बँकेचे तुमच्याजवळ पासबुक असायला पाहिजे। मग आता यामध्ये 3 प्रकारचे खातेदार आहेत। तुम्ही अनेक नागरिकांचे खाते चालू खाते आहेत जे ते व्यवहार करत आहेत, त्यांना सुद्धा या पैशांचा लाभ मिळणार आहे। ज्या नागरिकांचे खाते बचत खाते आहे त्यांना पण हा लाभ मिळतो। बघा ज्यांचे खाते तुम्हाला सांगतो बघा, ज्यांचे खाते बचत खाते आहे, सेविंग खाते आहे, त्यांना पण हा लाभ मिळणार असल्याचं सांगितलंय। आता पुढील खाते म्हणजे मुदत ठेव खाते, म्हणजेच मुदत ठेव रक्कम खाते जे असते। तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, निश्चित खाते म्हणजेच मुदत ठेव खाते। मुदत ठेव खात्यामध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला हा लाभ मिळणार आहे असं पण इथं सांगितलंय। इथं असं पण म्हणलंय की बघा आता तुम्हाला खूप फायदे यामध्ये मिळणार आहेत। आता मी सांगतो की त्याचा फायदा कसा घ्यायचा बघा, तुमच्याकडे चालू खाते असल्यास एक गोष्ट यामध्ये लक्षात ठेवा, पण तुम्ही पूर्ण बचत देखील यामध्ये करावी लागणार आहे। तुमच्याकडे बचत खाते असल्यास खाते निश्चित केले असते तर ते तुम्ही तपासायचं आहे। जर तुम्हाला तुमचे पैसे पूर्णपणे पैसे ठेव खात्यात ठेवायचे गुंतवायचे असतील तर तुम्ही दैनंदिन व्यवहार करा असे यामध्ये पण सांगितलंय। बघा आता तुम्हाला ही रक्कम 6 वर्ष 7 वर्ष ठेवायची आहे, मग तुम्ही हे खाते नक्कीच कोणते आहे ते वापरावे बघा। आणि जर तुम्हाला ही रक्कम 6 वर्ष 7 वर्ष 3 वर्ष किंवा 2 वर्ष किंवा 1 वर्षासाठी ठेवायची असेल तर तुमच्याकडे मुदत ठेव असेल मग ते खाते नक्की तुम्हाला वापरायचं आहे। मग बघा हे 50,000 रुपये कसे मिळवायचे आहेत, याच्या फायद्याबद्दल एक RBI ने आता अपडेट सुद्धा सांगितले आहे की आता शेवटचा मुद्दा असा आहे की मुदत ठेव खातेदारांना हे पैसे कसे मिळतील, म्हणजे 50,000 रुपये तुम्हाला कसे मिळतील बघा। आता तुमच्या मनात कोणतीही शंका अगोदरच उद्भवू नये, जेणेकरून तुम्हाला आधीच निश्चित केलेल्या गोष्टीबद्दल थोडी माहिती असेल। तर ते ठेवी खाते म्हणजे SBI बँकेत 1 लाख रुपये मुदत ठेव खाते असल्यास तुमचं जमा करू शकता। मग ते SBI बँक असो किंवा पोस्ट ऑफिस असो, तसेच बँक ऑफ इंडिया असो किंवा बँक ऑफ बडोदा असो किंवा महाराष्ट्र बँक असेल, म्हणजेच या 5 पैकी कोणत्याही बँकेत जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला 1 लाख रुपये जमा केल्यास 1 वर्षानंतर म्हणजेच 12 महिन्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पूर्णपणे 1,50,000 रुपये जमा केले जाणार आहेत। म्हणजे तुम्हाला 1 वर्षात 50,000 इतके मिळणार आहेत। हे पैसे तुम्हाला सुरक्षा कवच म्हणून मिळणार आहेत। बघा तुम्हाला व्याजदर किती भारी भेटतोय। 1 वर्षात अतिरिक्त मुदत ठेव खात्यामध्ये ठेवल्यास तुम्ही 1 लाख रुपये सुद्धा यामध्ये वाढवू शकता। मुदत ठेव खाते असेल तर त्याचे बरेच फायदे देखील आहे, कारण कोणतेच नागरिक हे कोणत्याही SBI खात्यात किंवा कोणत्याही 5 बँकेमध्ये तुमचे खाते असेल तर तुम्हाला हा लाभ मिळणार आहे। मग आता बघा तुमचं बचत खाते चालू खात्यामध्ये पैसे ठेवले तर तुम्हाला आता बघा यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, जर तुम्हाला ते पैसे खर्च होत नसतील तर तुम्हाला काय करायचे ते बघा की पैसे फिक्स डिपॉझिट खात्यामध्ये ठेवले, म्हणजे तुम्ही 1 लाख रुपये असू दे किंवा 20 लाख रुपये ठेवल्यास बघा 1 लाख रुपये ठेवा किंवा 20 लाख रुपये यामध्ये ठेवल्यास 20 लाख पण आपण किमान त्यामध्ये तुम्हाला 7 लाख रुपये आराममध्ये मिळू शकतात, कारण हे देखील तुम्हाला मिळते। 100% तुम्हाला हा लाभ मिळणार आहे। मुदत ठेव खात्यात पैसे ठेवणे आवश्यक आहे। नंतर विविध प्रकारचे या 5 बँकेत तुमचे खाते असल्यास तुम्हाला 50,000 म्हणजे हे 50,000 रुपये तुम्हाला सुरक्षा कवच म्हणून मिळणार आहेत। बघा आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2025 मध्ये तुम्हाला जर 5 बँकेत या लोन जर पाहिजे असेल ते सुद्धा तुम्हाला अपडेट आले, ते म्हणजे तुम्हाला आता कमी व्याज दरात हे पैसे मिळणार आहेत। आता आपण या 5 बँकांमधील 2025 मध्ये लोन किती स्वस्त आहे ते पण बघूया। बघा आता SBI या व्याज दर यावर्षी बघा 11.45% ते 14.85% पर्यंत असू शकतात। त्यामध्ये होम लोन असेल, तुम्हाला गाडीचं लोन असेल, कशा प्रकारे तुम्हाला वेगवेगळे लोन असू शकतात। बँक ऑफ इंडिया मध्ये वैयक्तिक कर्जाचे व्याज दर प्रतिवर्ष 10.25% पासून सुरू आहे। मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजनाच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद मित्रांनो।